नमस्कार मित्रांनो, जीएस गिअर शिफ्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपल्या जवळ आहे Hyundaiची ग्रँड i10 निऑस ऑटोमॅटिक मॉडेल असलेली कार। आणि या कारमध्ये आपल्याला डिटेल रिव्ह्यू आपण आता बघायचा आहे। या कारमध्ये आपल्याला प्रोजेक्टर हेडलॅम्प्स बघायला मिळतात, जे की त्यांचा थ्रो एकदम असा चांगला आहे। तसेच आपल्याला इथं LED DRL सुद्धा आणि या कारमध्ये फॉग लॅम्प सुद्धा अवेलेबल आहेत। आणि फ्रंटचं जे ग्रिल आहे ते सुद्धा मॅसिव्ह तुम्हाला एकदम ॲग्रेसिव्ह असं लुक देते। तसेच मित्रांनो, या कारमध्ये तुम्ही बघू शकता जे प्रीमियम लेवल्सच्या कार्समध्ये गोष्ट असते रूफ रेल्स आणि शार्क फिन अँटेना, तो सुद्धा या कारमध्ये आपल्याला अवेलेबल आहे। खरोखर ही एक चांगली डील आहे। जर तुम्ही मित्रांनो इथं बघितला डॅशबोर्डला, इथं हार्ड टॉप आपल्याला बघायला मिळतो आणि इथं आपल्याला सॉफ्ट टच इथं अवेलेबल आहे। तसेच तुम्ही जर AC वेंटचं डिझाईन बघितला, ते सुद्धा आपल्याला या कारमध्ये प्रीमियम असं भेटते। आणि इथे सुद्धा आपल्याला स्टोरेजसाठी खूप जागा आहे। इथं आपण छोटं मोठं सामान आपलं ठेवू शकतो। आणि ग्लोव बॉक्स जर बघितला तर भरपूर मोठा असा ग्लोव बॉक्स सुद्धा इथं अवेलेबल आहे। तसेच आपल्याला या कारमध्ये पॉवर ॲडजस्टेबल विंडोचा ऑप्शन सुद्धा पूर्ण डोअरमध्ये इथं अवेलेबल आहे। आणि तसेच या कारमध्ये आपल्याला ट्विन कप होल्डर्स बघायला मिळतात। यात आपण कप होल्डर म्हणजे कप आपले ठेवू शकतो कॉफीचे वगैरे। तसेच आपल्याला इथं फोन ठेवायला सुद्धा इथं थोडी स्पेस आहे, आपण इथं फोन ठेवू शकतो आपला। आणि तसेच आपल्याला इथं USB टाईप आहे आणि इथं 12 वॉटचा एक चार्जिंगचा सॉकेट आहे, इथून आपण फोनसुद्धा चार्ज करू शकतो। तसेच मित्रांनो, हे जे इन्फोटेनमेंट स्क्रीनचे जे कंट्रोल सेटिंगचे ऑप्शन आहेत म्हणजे जे की बटन्स आहेत, ते सुद्धा या आपल्या पॉवर स्टेअरिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतात। इथं व्हॉइस कमांडचा सुद्धा ऑप्शन आहे, इथून आपण व्हॉइस कमांड चालू करू शकतो, पण याला आपला फोन कनेक्ट असायला लागतोय। तसेच आपण इथून मोडसुद्धा चेंज करू शकतो। आणि व्हॉल्यूम अप व्हॉल्यूम डाऊनचे सुद्धा इथं सेटिंग्ज आहेत। आणि कॉल ॲक्सेप्ट रिजेक्टसुद्धा ऑप्शन हे सगळे स्टेअरिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतात, जी की एक चांगली गोष्ट आहे या प्राईस पॉईंटच्या कारमध्ये। मित्रांनो, आता तुम्ही ज्या कारचं इंटेरियर बघताय ते म्हणजे Hyundai ग्रँड i10 निऑसचं हे इंटेरियर आहे। पूर्ण प्रीमियम असं या कारचं इंटेरियर आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लॅक आउट असं इंटेरियर आहे विथ व्हाईट स्टिचिंग। आणि तुम्ही या कारमध्ये बघू शकता ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत आहे। ही म्हणजे फक्त ऑटोमॅटिक अशी ही कार आहे। आणि या कारमध्ये आपल्याला क्लायमेट कंट्रोलचं सुद्धा ऑप्शन इथं अवेलेबल आहे। तसेच आपल्याला बिगर इन्फोटेनमेंट स्क्रीन आपल्या एंटरटेनमेंटसाठी सुद्धा अवेलेबल आहे। तसेच मित्रांनो, हे जे इन्फोटेनमेंट स्क्रीनचे जे कंट्रोल सेटिंगचे ऑप्शन आहेत म्हणजे जे की बटन्स आहेत, ते सुद्धा या आपल्या पॉवर स्टेअरिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतात। इथं व्हॉइस कमांडचा सुद्धा ऑप्शन आहे, इथून आपण व्हॉइस कमांड चालू करू शकतो, पण याला आपला फोन कनेक्ट असायला लागतोय। तसेच आपण इथून मोडसुद्धा चेंज करू शकतो। आणि व्हॉल्यूम अप व्हॉल्यूम डाऊनचे सुद्धा इथं सेटिंग्ज आहेत। आणि कॉल ॲक्सेप्ट रिजेक्टसुद्धा ऑप्शन हे सगळे स्टेअरिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतात, जी की एक चांगली गोष्ट आहे या प्राईस पॉईंटच्या कारमध्ये। मित्रांनो, एक हॅचबॅक कार आहे, पण हिचं तुम्ही साईड प्रोफाईल बघू शकताय, खूप मोठी अशी साईड प्रोफाईल आहे कारला। तसेच मित्रांनो, या कारचे लुक्समध्ये इम्प्रूव्हमेंट करतात ते म्हणजे या कारचे टायर्स। या कारच्या टायर्समध्ये आपल्याला 15 इंचचे डायमंड कट अलॉय व्हील्ससोबत ब्लॅकआउट असलेले टायर्स बघायला मिळतात, जे की कारचा लुक खरोखरच इम्प्रूव्ह करतात। मित्रांनो, आपण या कारची जर रिअर साईड बघितली, रिअर साईडला आपल्याला इथं टेल लॅम्प्स अवेलेबल आहेत, जे की नॉर्मल हॅलोजन टेल लॅम्प्स आहेत। आणि तसेच या कारमध्ये आपल्याला ग्रँड i10ची इथं बॅजिंग आहे। परत स्पोर्ट्समध्ये ही कार आहे, ऑटोमॅटिक ही कार आहे। तसेच या कारमध्ये आपल्याला इथं जो आहे तो इन्फोटेनमेंट स्क्रीनला जो कनेक्टेड असलेला कॅमेरा आहे, म्हणजे आपण रिअरचा व्ह्यूसुद्धा कॅमेऱ्याने कॅप्चर करू शकतो। आणि तसेच जर गाडीच्या आपण बूट स्पेसची जर गोष्ट बघितली तर खरोखर ही एक हॅचबॅक कार आहे, पण बूट स्पेस एवढा आहे की यात 2 मोठ्या बॅग म्हणजे आरामात बसू शकतात। या कारची जी प्राईस आहे ती 6,50,000 रुपये निगोशिएबल प्राईस आहे। आणि गवळी मोटर्स कोल्हापूर येथे ही कार अवेलेबल आहे। मित्रांनो, जर तुम्हाला ही कार परचेस करायची असेल तर मी कमेंटमध्ये तुम्हाला नंबर पिन करतो, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। आणि अशाच ऑटोमोटिव्ह कंटेंटसाठी मला फॉलो करा, कारण आपण बऱ्याच कारचे रिव्ह्यू असे घेऊन येणार आहे।